नमस्कार. लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये मी राहुल कुलकर्णी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. गेले काही भागांमध्ये आपण पत्रिकेच्या माध्यमातून आयुष्यावर पडणारा प्रभाव आणि पत्रिकेतल्या 2 स्थानांचा विचार केला आहे. आज आपण पत्रिकेतल्या 3ऱ्या स्थानाकडे येऊ. पत्रिकेतल्या 3ऱ्या स्थानावरनं काय बघता येतं हे या भागामध्ये आपण थोडं सविस्तरनं बघू. मी तुम्हाला मागच्या काही भागांमध्ये नातेसंबंधांविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या. पत्रिकेच्या 12 स्थानांमधून आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व नात्यांचा अभ्यास करता येतो असं सांगितलं होतं. आज पत्रिकेतल्या 3ऱ्या स्थानावरनं काय बघता येतं हे तपासू. पत्रिकेतल्या 3ऱ्या स्थानावरनं तुमची भावंड बघता येतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याची जी भावंड असतात त्या भावंडाशी असणारं त्यांचं नातं, त्या भावंडांचे स्वभाव आणि त्या भावंडाशी तुमचं असलेले भावनिक बंध, नातेसंबंधाचा विचार पत्रिकेतल्या 3ऱ्या स्थानावरनं करता येतो. पत्रिकेतल्या 3ऱ्या स्थानावरनं धाडस आणि पराक्रम बघता येतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगात रिस्क घ्यायची ताकद कशी आहे, कितपत आहे हे पत्रिकेतल्या 3ऱ्या स्थानावरनं पाहता येतं. म्हणून या स्थानाला पराक्रम स्थान असं म्हणतात. पत्रिकेतल्या 3ऱ्या स्थानावरनं देशांतर्गत प्रवास बघता येतो. म्हणजे देशामध्ये तुम्ही कुठं जाणार आहात, तुमचा प्रवास कसा आहे, धार्मिक ठिकाणी आहे किंवा पर्यटनाच्या दृष्टीनं तुम्ही फिरणार आहात. म्हणजे एकंदर देशांतर्गत पर्यटनाच्या दृष्टीनं पत्रिकेतलं 3रं स्थान महत्वाचं राहतं. पत्रिकेतलं 3रं स्थान हे भावंडांच्या सुखाशी तुमचं निगडीत कसं आहे आयुष्य हे पाहता येतं. भावंडांच्या सुखदुःखाशी त्यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांवर पत्रिकेतलं 3रं स्थान प्रभाव टाकतं. पत्रिकेतल्या 3ऱ्या स्थानावरनं हात बघता येतात, खांद्याने हात बघता येतात. याला पराक्रम स्थान याच्यासाठी असं म्हटलंय की तुमचं धाडस तुम्ही कसं व्यक्त करता, कसं प्रदर्शन करता आपल्या व्यक्तिमत्वाच्या त्या एका वेगळ्या पैलूचं हे पत्रिकेतल्या 3ऱ्या स्थानावर बघता येतं. भावंडांचा विचार करताना हे स्थान अत्यंत महत्वाचं. पत्रिकेतल्या या स्थानाचा विचार करताना मला असं वाटतंय की यातनं तुमची प्रगट होणारी वीरता, धाडशीपणा या वृत्तीकडे हे स्थान निर्देश करतं. पत्रिकेतलं 3रं स्थान अत्यंत महत्वाचं, कारण या स्थानावरनं तुमच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कितपत रिस्क घ्यायचा आहे, तुम्ही जीवनाकडे मध्ये किती रिस्क घेऊ शकता, कसं धाडस दाखवू शकता हे या स्थानावरनं कळतं. या स्थानामध्ये काही ग्रह अत्यंत चांगली फळं देतात. कुठला ग्रह या स्थानामध्ये चांगली फळं देतो, कुठले ग्रह इथं तुम्हाला थोडंसं नको इतकं सेन्सिटिव्ह, संवेदनाशील आणि इमोशनल बनवतं हे पण तुम्हाला मी सांगितलं. पत्रिकेतल्या 3ऱ्या स्थानाचा विचार करताना प्रत्येक ग्रह ते कशी फळं देतो हे आपण नक्की पाहू. तुर्तास इतकं. धन्यवाद.